नमस्कार मित्रांनो, तर तुमचं स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. तर नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर आज आम्ही चाललो होतो मुंब्रादेवीला आणि सकाळचे 4 वाजलेले तर आम्ही निघालेलो आणि पुढे आमच्यासोबत कोण कोण आहे तुम्ही बघू शकता. तर आम्ही फायनली पोहोचलो तिथे. तर पार्किंगसाठी जागा शोधत होते, तर पार्किंगसाठी जागासुद्धा त्या लोकांना भेटली. पार्किंग गाडी वगैरे केली, त्याच्यानंतर आम्ही फायनली आम्ही पायऱ्या चढायला सुरुवात केली आणि अक्कू, सूरज आणि दिदी होती आमच्यासोबत. दिदी एवढं फास्ट चालत होती की तिला तर लवकरच जायचं होतं, तिथे पोचायचं होतं. आणि तुम्ही बघू शकता आम्ही सर्व वरती पोहोचलो आणि स्नेहा हळूहळू येत होती कारण की थकलेली खूप डंबो झाला ना. तर फायनली आम्ही वर पोहोचलो आणि तिकडचा माहोल खूप छान आहे. पायऱ्या खूप जास्त आहेत पण खूप छान आहे. दमलो पण ठीक आहे. त्याच्यानंतर 6 वाजता पोहोचलो. तर आमचं लक एवढं चांगलं होतं की आम्हाला देवीची आरतीसुद्धा. आणि तुम्ही सुद्धा नक्की जा कारण की आरती वगैरे खूप मस्त असते आणि सकाळी दर्शन पण एकदम म्हणजे एकदम नीट दर्शन होतं एकदम. आणि तर मग आरती वगैरे आम्ही सगळी केली. त्याच्यानंतर मग आम्ही दर्शनाच्या लाईनीत उभं राहिलो. दर्शन वगैरे केलं. तुम्हाला सुद्धा माहीतच असेल मुंब्रादेवी मंदिर कुठे आहे ते वगैरे. तर वरून आम्ही त्याचा व्ह्यू बघत होतो. तो व्ह्यू खूप छान होता. तर व्ह्यू वगैरे बघितलं. देवीला पण एकदा रिटर्न आम्ही बघितलं आणि आम्ही निघालो तर सकाळ झालेली आणि स्नेहाला अजून पण झोपा येत होत्या. तर स्नेहाने डायरेक्ट गाडीवरती झोपा काढल्या. तर आम्हाला मोठा गावाला जायचं गावात गावदेवीचं मंदिर आहे तर दर्शन घेतलं. दर्शन वगैरे घेतलं. तिकडे पण आम्हाला आरती भेटली आणि आपण आता व्लॉग बाय.